स्वामी समर्थ. आज आहे होळी, तर चला मग झाला पुरणपोळीचा स्वयंपाक, देवासाठी नैवेद्य केला आणि आलो आम्ही होळीपाशी. भरपूर अशी गर्दी होती बघा. आणि ही होळी आहे भैरवनाथ महाराजांच्या मंदिरातली. जसं की मी परवा तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं होतं मंदिर, त्या ग्राउंडमध्ये खूप मोठी होळी पेटवली जाते बघा. इथं मग आहोनी मी अशी छान नारळ वगैरे आणलं होतं, गवऱ्या आणल्या होत्या. मग पूजा केली आम्ही अशी छान. खूप करमत होतं बघा. इथं मोठी होळी पेटवली होती, भरपूर अशा गर्दी होती. आणि इथं त्यांनी गौरी टाकली. आमच्यामध्ये कसं आहे ना, की आमच्या लहानपणी ना आम्ही छान अशा पूर्ण गावामध्ये फिरून, शेताच्या रस्त्याला फिरून असं टोपलं भरून शेण आणायचो आणि खाली राखोंडी टाकून त्याच्यावरती मग गवऱ्या थापून घ्यायचो. पण आता गवऱ्या शहरामध्ये विकत घ्यावं लागतात, काही हरकत नाही असो. तरी इथं मग आम्ही होळीला नैवेद्य वगैरे दाखवला, छान असे दर्शन केलं. त्यानंतर होळीला 5 वेडे मारायचे असतात, तर हातात नारळ घ्यायचं आणि 5 वेडे मारायचे आणि आपली इच्छा मागायची देवाला, आमची इडापिडा, आमच्या मागलची दरिंद्री सगळं काही जाऊ आणि सुखाचे दिवस येऊ. त्यानंतर शिवराज वैभवीनी पण गौऱ्या टाकल्या, होळी मातेला दर्शन केलं. आणि हे आहेत भैरवनाथ महाराज. तर इथे ना बायकांना आतमध्ये प्रवेश नसतो. आहोच गेले होते, मग आहोनी आरती वगैरे केलं, नैवेद्य दाखवलं. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, किती सुंदर बट्टू महाराज, गणपती महाराज, देवी पण आहे. इथं छान नैवेद्य दाखवला आणि आहोनी दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग बाहेरच्या देवांना नैवेद्य मी दाखवलं. तर इथं राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, तिथे समोरच छोटंसं मंदिर आहे, ग्राउंडमध्ये नैवेद्य दाखवला. आणि ही देवी महाकाली संतोषी माता, तिथे नैवेद्य दाखवला, दर्शन घेतलं. आणि योगायोग म्हणजे बाहेर आल्यावर मैत्रिणी मिळाल्या. आम्ही आता दूर दूर राहतो रूम चेंज केल्यामुळं. मग त्यांचं पण छान इथं भेट झाली आणि हे त्यांची क्यूट क्यूट मुलं, त्यांच्याशी पण असं छान लाडोबा करून घेतला. आणि नंतर येताना तिथून यायची इच्छाच होत नव्हती. बघा किती सुंदर होळी आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष सुखमय जावो. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर इथं दत्त महाराजांचं छान मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेतलं. छान अशी पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर मग आरती केली इथं कापूर पेटवून. म्हणजे खूप छान दर्शन झालं. आजचा दिवस खूप छान गेला. त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर इथं उंबराचं झाड आहे मंदिरामध्ये देवाच्या, तिथंसुद्धा असा छान वेढा वगैरे मारून घेतला. आणि इथं दत्त महाराजांना 5 वेढे मारून घेतले. स्वामी समर्थ दत्त महाराज एकच रूप आहे ना. मग मठात जायला नाही मिळालं. आज जरा गडबड गोंधळ होती स्वयंपाकाची वगैरे, पुरणपोळीच्या, तुम्हाला तर माहिती आहे. मग बाहेर येऊन इथं पण छान होळीला नैवेद्य दाखवला. व्हिडिओ आवडलास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू उद्या. बाय.